जर शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचनाच नाही तर रात्री अपरात्री ड्रोन सर्वेक्षण कसलं करता राजू शेट्टींचा पोलीस महसूल प्रशासनाला सवाल। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक, महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध। शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी आणि शक्तीपीठ महामार्ग विरोधात काँग्रेसचं आंदोलन, धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यामध्ये घरकुल योजनेचा दुसरा हप्ता रखडला, निधी न मिळाल्यानं घरकुल धारक आर्थिक संकटामध्ये, पंचायत समितीसमोर घरकुल धारकांचं ठिय्या आंदोलन। लातूरमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपची बैठक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली बैठक। धाराशिवमध्ये पाण्याच्या टँकरमधून डिझेलची वाहतूक, टंचाईच्या काळात खासगी गुत्तेदाराला टँकरमधून डिझेल पुरवठा केल्याची धक्कादायक माहिती समोर। ममता बॅनर्जींना आणखीन एक मोठा धक्का, राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा, सुष्मिता देव भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुंडलिकनगर पोलिसांची धडक कारवाई, नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त, तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल। राजेंद्र राऊतांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट, तिन्ही नेत्यांनी राजेंद्र राऊतांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।